इंग्लिश ग्रामरमध्ये आज आपण जरंड पार्टिसिपल आणि इन्फिनिटिव्ह वर्ब्स हा जो ग्रामरचा एक महत्त्वाचा टॉपिक आहे त्या टॉपिकवरती आपण चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी आपण ग्रामरचा कोणताही टॉपिक शिकताना नेमका त्या टॉपिकचा हेतू काय आहे त्या ग्रामरमध्ये, त्या हेतूला अनुसरून जर त्याचा अभ्यास केला तर आपल्याला त्याचा अधिक फायदा होईल. बऱ्याच वेळा विद्यार्थी फक्त अशा हेतूने त्या टॉपिकचा अभ्यास करतात किंवा कोणत्याही टॉपिकचा अभ्यास करतात की एक्झाममध्ये तो टॉपिक किती मार्क्ससाठी आहे. जर आपण एक्झामचाच विचार करत बसलो तर आपलं इंग्रजी कधीही सुधारणार नाही. त्याच्यामुळे आपण ग्रामरच्या जे टॉपिक्स आपण घेणार आहोत त्या प्रत्येक टॉपिकच्या माध्यमातून आपण हा विचार करणार आहोत की एक्झाममध्ये तो टॉपिक किती मार्क्सला आहे आणि त्याचबरोबर त्या टॉपिकचा व्यावहारिक उपयोग काय आहे किंवा वेगवेगळे स्किल डेव्हलपिंग म्हणजे रायटिंग स्किल असेल किंवा स्पीकिंग स्किल असेल, कॉम्प्रिहेन्शन स्किल असेल, हे स्किल डेव्हलप करण्यासाठी सुद्धा त्याचा कसा उपयोग करता येईल आणि त्याचबरोबर आपल्या दैनंदिन जीवनामधील व्यवहारामध्ये कशा पद्धतीने त्याला वापरता येईल हाही विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि म्हणून पहा, जरंड पार्टिसिपल आणि इन्फिनिटिव्ह वर्ब्स हे कधी आवश्यक असतं वापरणं किंवा त्याची आवश्यकता आपल्याला ग्रामरमध्ये का लागते याच्यावरती आपण थोडीशी चर्चा प्रथम करणार आहोत. पण त्यासाठी एक एक्झाम्पल या ठिकाणी मी घेतो आहे. लाफिंग इज अ टोकन ऑफ युअर हॅपी लाईफ. या ठिकाणचं हे उदाहरण पहा आणि इथे हा जो लाफिंग शब्द वापरलेला आहे तर हे क्रियापदाचं मूळ रूप जर पाहिलं याचं तर ते लाफ आहे आणि त्याला आपण ING लावलेलं आहे, लाफिंग केलेलं आहे. म्हणजे हे क्रियापदाचं एक रूप आहे. याचा मराठी अर्थ काय होतो पहा, लाफिंग इज अ टोकन ऑफ युअर लाईफ हॅपी लाईफ म्हणजे हसणं हे तुमच्या सुखी जीवनाचं प्रतीक आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी पहा, हसणे हा शब्द काय होतो किंवा काय आहे, हसणे हे या वाक्यातलं सब्जेक्ट आहे आणि सब्जेक्ट म्हणून या ठिकाणी त्याचा वापर करणं आपल्याला अत्यावश्यक आहे. त्यानंतर दुसरं वाक्य आपण पाहूया. दे वेर गुड लुकिंग अँड हेल्दी गर्ल्स. त्या चांगल्या दिसणाऱ्या आणि हेल्दी म्हणजे निरोगी अशा मुली होत्या. वेअर म्हणजे होत्या. तर इथे पहा, हा जो लुकिंग शब्द वापरलेला आहे त्याचा अर्थ दिसणाऱ्या. मग दिसणारे या अर्थी हे वर्ब आपल्याला वापरणे या ठिकाणी अत्यावश्यक आहे. त्याच्यानंतर तिसरं उदाहरण आपण या ठिकाणी घेतोय. ए मदर वॉज वेटिंग फॉर हर सन विथ एक्झॉस्टेड आईज. आणि या ठिकाणचं जे एक्झॉस्टेड आहे तर या एक्झॉस्टेडचा अर्थ काय होतो पहा, एक्झॉस्टेडचा अर्थ होतो थकलेल्या. मग थकलेल्या या अर्थी या ठिकाणी हे वर्ब वापरणं अत्यावश्यक आहे. अर्थ काय होतो वाक्याचा पहा, एक आई आपल्या मुलाची थकलेल्या डोळ्यांनी वाट पाहत होती. आणि इथे आपण एक्झॉस्टेड हा शब्द वापरलेला आहे की जे क्रियापदाचं तिसरं रूप आहे ते आपल्याला या ठिकाणी थकलेल्या या अर्थी वापरावं लागतंय. अशा प्रकारे चौथं उदाहरण पहा. या ठिकाणी हे उदाहरण पहा. आय हॅड नेवर सीन हर स्माइलिंग लाईक दॅट. म्हणजे मी तिला तशा प्रकारे हसताना कधीही पाहिलेलं नव्हतं किंवा हसताना पाहिलेलं नव्हतं. या ठिकाणी स्माइलिंगचा अर्थ या ठिकाणी हसताना आणि इथे हसताना हे क्रियापदाचं चौथं रूप म्हणजेच क्रियापदाचं ING युक्त रूप ॲडव्हर्ब म्हणून वापरणं गरजेचं आहे. अशा प्रकारे दुसरं उदाहरण पहा. वाक्य आहे, इट वॉज नॉट डिफिकल्ट टू फाइंड ब्राईड ग्रूम्स फॉर देम. म्हणजे या वाक्याचा मराठी अर्थ त्यांच्यासाठी नवरदेव शोधणं कठीण काम नव्हतं. या ठिकाणी टू फाइंड शोधणं तर हे इन्फिनिटिव्ह वर्ब आहे कारण मेन वर्बच्या अगोदर टू आलेला आहे त्यामुळे इन्फिनिटिव्ह वर्ब आहे आणि या वर्बचा वापर या ठिकाणी ऑब्जेक्ट म्हणून झालेला आहे. तर अशा प्रकारे वाक्यांमध्ये जरंड पार्टिसिपल आणि इन्फिनिटिव्ह वर्ब ही आवश्यकतेनुसार वापरावी लागतात. ती काही वाक्यांची गरजच असते आणि म्हणून आपल्याला जरंड पार्टिसिपल आणि इन्फिनिटिव्ह वर्ब हे शिकणं अतिशय आवश्यक असतं. तर अशा प्रकारचा या टॉपिकचा नेमका ग्रामरच्या दृष्टीने सुद्धा काय उपयोग आहे किंवा ग्रामरवरील कशा प्रकारचे प्रश्न यावर विचारले जातात याविषयी आपण या ठिकाणी थोडक्यात चर्चा करायची आहे. तर ग्रामरवरती काय प्रश्न विचारला जातो पहा, आयडेंटिफाय द जरंड. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जरंड ओळखायचं असतं. जरंड म्हणजे कृदंत. तर वाक्यामध्ये कृदंत ओळखायचं असतं अशा प्रकारचा प्रश्न असतो. तुम्हाला त्या ठिकाणी सेंटेन्स दिलेलं असतं आणि तिथे एखाद्या शब्दाखाली अधोरेखित तुम्हाला करायचं म्हणजे जे जरंड असेल
म्हणजे सांगितल्या सूचनेप्रमाणे जी सूचना तुम्हाला दिलेली आहे पेपरमध्ये, एक्झाम पेपरमध्ये, तर त्या सूचनेप्रमाणे तुम्हाला बदल करायचा आहे. मग जरंड कोणतं आहे तुम्हाला ओळखायचं आहे. त्यानंतर अजून एक प्रकारे प्रश्न विचारला जातो, त्यानुसार रिराईट द सेंटेन्स युजिंग जरंड फॉर्म ऑफ द अंडरलाईन वर्ड इन द सेंटेन्स, अशाही प्रकारचा प्रश्न असतो. म्हणजे दिलेल्या वाक्यामधून किंवा वाक्यामधून अधोरेखित केलेल्या शब्दाचं जरंड फॉर्म म्हणजेच मराठीमध्ये कृदंत रूप लिहायचं आहे, वापरायचे आणि ते तुम्हाला वाक्य पुन्हा लिहायचं आहे. म्हणजे ते रूप वापरायचे आणि वाक्य पुन्हा लिहायचे, अशाही प्रकारचा प्रश्न असतो. तर हे झालं कशा प्रकारे ग्रामरवरती आधारित प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. तर या ठिकाणी म्हणजे या प्रश्नाला अनुसरून आत्ता जी माहिती एक्सप्लेन केली याला अनुसरून आपल्याला जरंड, पार्टिसिपल आणि इन्फिनिटिव्ह वर्ब म्हणजे नेमकं काय असतं, कशा प्रकारे आपण त्यांना वाक्यामधून ओळखायचं आणि कशा प्रकारे वाक्यामध्ये त्यांचा उपयोग करायचा, या सर्व गोष्टी आपण या टॉपिकच्या माध्यमातून बघणार आहोत. आता आपल्याला जरंड, पार्टिसिपल आणि इन्फिनिटिव्ह वर्ब्स नेमकं म्हणजे कोणतं रूप क्रियापदाचं जरंड आहे किंवा पार्टिसिपल आहे किंवा इन्फिनिटिव्ह वर्ब आहे, यासाठी आपल्याला त्याची माहिती घ्यावी लागेल. तर त्यानुसार जेव्हा क्रियापदाचं ING युक्त रूप म्हणजेच क्रियापदाचा ING फॉर्म हा वाक्यामध्ये नाउन म्हणून वापरलेला असतो, तेव्हा त्या ठिकाणी ते जरंड असतं. आता या ठिकाणी तुम्हाला अजून एक गोष्ट एक्सप्लेन करायला आवडेल मला, की नाउन जे आहे हे नाउन वाक्यामध्ये सब्जेक्ट, ऑब्जेक्ट किंवा ॲडव्हर्ब म्हणून वापरलेलं असतं. त्याच्यामुळे आपण वेगळ्या शब्दामध्ये असंही म्हणू शकतो की क्रियापदाचं ING युक्त रूप किंवा क्रियापदाचा ING फॉर्म हा जेव्हा वाक्यामध्ये सब्जेक्ट, ऑब्जेक्ट किंवा ॲडव्हर्ब म्हणून वापरलेला असतो, तेव्हा त्या ठिकाणी ते जरंड असतं. हे झालं जरंडच्या बाबतीमध्ये. आता पार्टिसिपल कशाला म्हणायचं तर क्रियापदाचा ING युक्त फॉर्म आणि त्याचबरोबर क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे एक प्रेझेंट पार्टिसिपल आहे ING युक्त फॉर्म असतो आणि पास्ट पार्टिसिपल आहे क्रियापदाचं तिसरं रूप असतं. तर हे क्रियापदाचे फॉर्म जेव्हा वाक्यामध्ये ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरलेले असतात, तेव्हा त्या ठिकाणी ते पार्टिसिपल असतात. म्हणजे ॲडजेक्टिव्ह म्हणून वापर केला की ते पार्टिसिपल असतात. हे झालं पार्टिसिपलच्या बाबतीमध्ये. आता आपल्याला इन्फिनिटिव्ह वर्बच्या बाबतीमध्ये सुद्धा पाहायचं आहे. तर इन्फिनिटिव्ह वर्ब काय असतं, इन्फिनिटिव्ह वर्ब ओळखणं एकदम सोपं आहे. जेव्हा मूळ क्रियापद हे टू सहित वापरलेलं असतं, जसं की या ठिकाणी टू फाइंड आपण म्हटलेलं आहे, मूळ क्रियापद हे टू सहित वापरलेलं असतं, तेव्हा त्याला आपण इन्फिनिटिव्ह वर्ब म्हणतो. म्हणजे अशा प्रकारे आपण वाक्यामध्ये जरंड किंवा पार्टिसिपल किंवा इन्फिनिटिव्ह वर्ब ओळखू शकतो. पण एक बाब तुमच्या लक्षात आली का, या ठिकाणी मी म्हटलेलं आहे की क्रियापदाचा ING युक्त फॉर्म हा जरंड म्हणून वापरतात. आम्ही दुसऱ्यांदा असंही म्हटलेलं आहे की क्रियापदाचा ING युक्त फॉर्म हा पार्टिसिपल म्हणून सुद्धा वापरतात. कारण मी पार्टिसिपलचं पार्टिसिपलला एक्सप्लेन करताना असं म्हटलेलं आहे की क्रियापदाचा ING युक्त फॉर्म त्याचबरोबर क्रियापदाचं तिसरं रूप की ज्याला मी प्रेझेंट पार्टिसिपल आणि पास्ट पार्टिसिपल असं म्हटलं, तर ING युक्त फॉर्म सुद्धा पार्टिसिपल म्हणून वापरला जातो. मग आता वाक्यामध्ये एखादं म्हणजे क्रियापदाचं ING युक्त रूप हे पार्टिसिपल आहे का जरंड आहे, हे कसं नेमकं ठरवायचं. कारण दोन्हीच्या बाबतीमध्ये आपण पाहतोय की जरंड म्हणून पण क्रियापदाचं ING युक्त रूप आणि पार्टिसिपल हे सुद्धा क्रियापदाचं ING युक्त रूप. मग वाक्यामधून आपलं कन्फ्युजन होऊ शकतं की पण जरंड आहे का पार्टिसिपल आहे, कसं ठरवायचं. तर त्यासाठी तुम्हाला वर्ब, सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब हे जे शब्दांच्या जाती आहेत, या शब्दांच्या जातींविषयीचं ज्ञान असलं पाहिजे. कारण सांगतो की वाक्यामध्ये कोणताही शब्द हा कोणत्या प्रकारचं कार्य करतो त्याच्यावरून त्याची जात ठरते आणि त्याच्या जातीवरून त्याचं वाक्यातलं स्थान ठरत असतं. म्हणजे एखादा शब्द जर वाक्यामध्ये तो ING युक्त असेल, तो ING युक्त वर्ब असेल, त्या ING युक्त वर्ब वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचं कार्य करते त्याच्यानुसार ठरणार आहे ते जरंड का पार्टिसिपल आहे. त्याने जर नाउनचं कार्य केलं असेल किंवा सब्जेक्टचं कार्य केलं असेल, ऑब्जेक्टचं केलं असेल किंवा ॲडव्हर्बचं केलं असेल तर ते जरंड ठरणार आहे. पण जर त्याच ING युक्त फॉर्मने ॲडजेक्टिव्हचं काम केलं असेल तर मात्र ते पार्टिसिपल ठरणार आहे. आणि म्हणून जर वाक्यामध्ये त्या शब्दाचं कार्य आपल्याला कळलं तर आपण नक्की ठरवू शकतो ते जरंड आहे का पार्टिसिपल आहे का इन्फिनिटिव्ह वर्ब आहे. आता ही माहिती पाहिल्यानंतर आपल्याला वाक्यामध्ये जरंड
किंवा पार्टिसिपल किंवा इन्फिनिटिव्ह वर्ब कसं ओळखायचं. आता या ठिकाणी तुम्हाला अजून एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की बाबा जरंड म्हटलं जातं आहे, पार्टिसिपल म्हटलं जातं आहे, इन्फिनिटिव्ह वर्ब म्हटलं जातं आहे, नेमकं यांना काय म्हणायचं मराठीमध्ये सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. म्हणून जरंडला कृदंत म्हणतात. जरंडला अजून एक नाव आहे वर्बल नाउन सुद्धा म्हणतात. वर्बल नाउन म्हणजे धातू साधित नाम असं त्याचं नाव आहे. पार्टिसिपल याला धातू साधिते असं म्हणतात. यालाही दुसरं एक नाव आहे ज्याला वर्बल ॲडजेक्टिव्ह असं म्हणतात. आणि इन्फिनिटिव्ह वर्ब म्हणजे अनियमित क्रियापद. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला या तिघांचे अर्थ नेमके आता काय आहेत ते माहीत झालं. मग आपण आता वाक्यामधून हे जरंड पार्टिसिपल किंवा इन्फिनिटिव्ह वर्ब कसे ओळखायचे यासाठी काय आपण एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी आता घेणार आहोत. परंतु एक्झाम्पल सुरुवात करण्यापूर्वी जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की मुळातच वाक्यामध्ये शब्द ज्या प्रकारचं कार्य करतो त्या कार्यानुसार त्याची जात ठरते आणि त्याच्या जातीनुसार त्याचं स्थान ठरतं. आणि म्हणून तुम्हाला मी आत्ता अगोदर सांगितलं की वाक्यामध्ये सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब याविषयी माहिती असणं आवश्यक आहे. कारण जरंड आणि पार्टिसिपल किंवा इन्फिनिटिव्ह वर्ब हे या 4 शब्दांचं कार्य करत असते. त्याच्यामुळे आपल्याला थोडीशी त्याची माहिती असणं आवश्यक आहे. म्हणून पहिल्यांदा तुम्हाला नेमकं सब्जेक्ट म्हणजे काय हे किंवा ऑब्जेक्ट म्हणजे काय, ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय किंवा ॲडवर्ब म्हणजे काय जे थोडक्यात याविषयी माहिती देतो आणि मग आपण एक्झाम्पल्स या ठिकाणी एक्सप्लेन करूया. तर मग पहिल्यांदा सब्जेक्ट म्हणजे नेमकं काय असतं ते समजून घ्या. एक्झाम्पल सुरू करण्यापूर्वी जसं मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं तुम्हाला की वाक्यामध्ये शब्दाची जात ही कशी ठरते. वाक्यामध्ये शब्द ज्या प्रकारचं कार्य करतो त्या कार्यानुसार त्याची जात ठरते आणि जातीनुसार त्याचं वाक्यातील स्थान ठरतं. आणि म्हणून जरंड, पार्टिसिपल आणि इन्फिनिटिव्ह वर्ब म्हणून जे वापरल्या जाणाऱ्या शब्दांच्या जाती आहेत त्याच्यामध्ये सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब या ज्या 4 जाती आहेत तर त्यांच्याविषयी आपण थोडीशी माहिती घेऊया. आता या ठिकाणी जातीविषयी तुम्ही असं म्हणू शकता की या जाती आम्ही कधीच ऐकलेल्या नाहीत कारण आम्हाला सवय आहे नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब ऐकण्याची. परंतु लक्षात घ्या नाऊन हे काय म्हणून वापरलं जातं, सब्जेक्ट, ऑब्जेक्ट किंवा ॲडवर्ब म्हणूनच वापरलं जातं. जर आपण वाक्य रचनांचा या ठिकाणी विचार करतोय तर आपल्याला या ठिकाणी नाऊन हा शब्द वापरण्याची आवश्यकता नाही आहे. आपल्याला सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, ॲडवर्ब असंच म्हणावं लागेल. आणि म्हणून आपण सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब यांच्याविषयी थोडक्यामध्ये माहिती घेऊया. तर पहा वाक्यामध्ये जो क्रिया करतो किंवा ज्याच्याबद्दल बोललं जातं असा वर्बच्या अगोदर येणारा आणि वर्बला हू, व्हॉट किंवा व्होम या ठिकाणी मी शब्द लिहितो हू किंवा व्हॉट किंवा व्होम अशा प्रकारचा प्रश्न विचारून मिळणारा शब्द किंवा शब्दसमूह जो असतो त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो. म्हणजे तुम्हाला क्रियापदाला हू, व्हॉट आणि व्होम असा प्रश्न विचारायचा आहे. हू म्हणजे कोण किंवा कोणी, व्हॉट म्हणजे काय आणि व्होम म्हणजे कोणाला असा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. असा प्रश्न विचारल्यानंतर मिळणारा शब्द हा वाक्यातला सब्जेक्ट असणार आहे. हे झालं सब्जेक्टच्या बाबतीमध्ये. आता ऑब्जेक्ट कसं ठरवायचं वाक्यामधील तर सब्जेक्टकडून ज्याच्यावरती क्रिया होते, ज्याच्यावर क्रिया होते असा वर्बच्या नंतर येणारा आणि त्याला व्हॉट आणि व्होम असा प्रश्न विचारून मिळणारा जो शब्द किंवा शब्दसमूह असतो त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो. मग आता ॲडजेक्टिव्ह कशाला म्हणायचं तर याच सब्जेक्ट, ऑब्जेक्ट किंवा ॲडवर्ब आणि दुसरा एखादा ॲडजेक्टिव्ह यांच्या माहितीमध्ये भर घालणारा जो शब्द असतो तो ॲडजेक्टिव्ह असतो. तर मग ॲडवर्ब म्हणजे काय पहा ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्बमध्ये नेमका फरक काय आहे तर ॲडवर्ब म्हणजे काय तर ॲडवर्ब म्हणजे ॲडजेक्टिव्ह किंवा वर्ब किंवा दुसरे ॲडवर्ब्स यांच्या माहितीमध्ये भर घालणारा शब्द ॲडवर्ब असतो. पहा दोन्हीमध्ये काय फरक आहे लक्षात आला असेल. एक शब्द कशामध्ये भर घालतोय वर्ब म्हणजे वर्बच्या माहितीमध्ये भर घालणारा किंवा ॲडजेक्टिव्हच्या माहितीमध्ये भर घालणारा किंवा इतर ॲडवर्बच्या माहितीमध्ये भर घालणारा शब्द ॲडवर्ब असतोय. आणि ॲडजेक्टिव्हच्या बाबतीत आपण काय म्हणतोय सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि ॲडवर्ब किंवा इतर ॲडजेक्टिव्ह यांच्या माहितीमध्ये भर घालणारा शब्द हा ॲडजेक्टिव्ह असतोय. हे या ठिकाणी लक्षात आलं असेल तर मग आपल्याला उदाहरणांद्वारे एखादा शब्द वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणून कार्य करतोय का ऑब्जेक्ट म्हणून कार्य करतोय का ॲडवर्ब म्हणून कार्य करतोय आणि त्याच्यानुसार आपल्याला मग तो जरंड आहे का पार्टिसिपल आहे का इन्फिनिटिव्ह वर्ब आहे हे ठरवता येईल. यासाठी पहिलं एक्झाम्पल या ठिकाणी पहा कुकिंग इज अ सायन्स असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी पहा कुकिंग इज अ सायन्स म्हणजे स्वयंपाक करणं हे एक शास्त्र आहे किंवा स्वयंपाक करणं हे एक विज्ञान आहे. या ठिकाणी कुकिंग हा शब्द आलेला आहे क्रियापदाचं ING युक्त रूप. आता हे जरंड आहे का पार्टिसिपल आहे हे आपल्याला ठरवायचं आहे.
मग आता जेरंड किंवा पार्टिसिपल मधला फरक आपण पाहिलेला आहे. जेरंड आपण कशाला म्हणतोय, जेरंड पण क्रियापदाला आयएनजी युक्त रूप असणारं जे क्रियापदाचं रूप आहे ते जेरंड असते आणि पार्टिसिपलच्या बाबतीमध्ये आपण तेच म्हटलेलं आहे. पण इथे आपल्याला आता जे मी 4 शब्द एक्सप्लेन केले त्यांच्या बाबतीमध्ये बघायचं आहे की ते नेमकं सब्जेक्ट म्हणून वापरलंय, ऑब्जेक्ट म्हणून वापरलंय का ॲडव्हर्ब म्हणून वापरलंय. या 3 पैकी वापरलं असेल तर ते जेरंड होईल आणि जर ते ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरलं असेल तर ते पार्टिसिपल होणार आहे. म्हणून इथे ते काय म्हणून वापरलंय बघूया आपण. तर आपण सब्जेक्ट एक्सप्लेन करताना काय म्हटलेलं, सब्जेक्ट हा ज्याच्याबद्दल आपण बोलतो किंवा जो क्रिया करतो असा शब्द की जो वर्बच्या अगोदर असतो आणि वर्बला हू, व्हॉट आणि हुम असे प्रश्न विचारल्यानंतर मिळतो तो सब्जेक्ट असतो. एवढ्या 3 गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत. आपण थोडक्यामध्ये तो शब्द नेमका काय होईल, थोडक्यात जर आपण तुलना केली ना तर पहा एखाद्या शब्दाच्या म्हणजे सब्जेक्ट, ऑब्जेक्ट किंवा ॲडव्हर्बच्या माहितीमध्ये भर घालणारा शब्द जर ॲडजेक्टिव्ह असतो ना तर वर्बच्या अगोदर मग एकच शब्द आहे, कुकिंग आहे. म्हणजे आता याच्या माहितीमध्ये भर घालणारा दुसरा शब्द नाही आहे किंवा दुसरा शब्द आहे आणि मग हा माहितीत भर घालतो का असं म्हणायचा प्रश्नच येत नाही आहे आणि म्हणून कुकिंग हा शब्द सब्जेक्ट होणार आहे. तर आपण जर त्याच्या एक्सप्लेननुसार म्हणजे सब्जेक्टबाबत जी माहिती सांगितली त्याच्यानुसार सुद्धा आपण बघू शकतो की आपण काय म्हणलंय, वर्बच्या अगोदर असणारा शब्द, वर्बच्या अगोदर असणारा शब्द आहे कुकिंग, तो एकटाच आहे. ज्याच्याबद्दल बोलतो आपण तो सब्जेक्ट, आपण कुकिंगबद्दल बोलतोय म्हणजे स्वयंपाक करण्याबद्दल बोलतोय आणि म्हणून तो सब्जेक्ट आहे. आणि जर तो सब्जेक्ट आहे तर मग तो जेरंड आहे, बरोबर की नाही. कारण आपण सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि ॲडव्हर्ब हे जेरंड असं हे पाहिलेलं आहे म्हणून हा शब्द जेरंड होणार आहे. आपण दुसरं सेंटेन्स पाहूया. सी लव्ड कुकिंग. या ठिकाणी कुकिंग शब्द आहे आणि याचा मराठी अर्थ आहे तिला स्वयंपाक करणं आवडायचं असा याचा अर्थ आहे. आता हा पण कुकिंग आहे, हा पण कुकिंग आहे. म्हणूनच आपण एक्सप्लेन करतानाच म्हटलेलं आहे की मुळातच शब्दाने एखाद्या शब्दाने वाक्यामध्ये काय कार्य केलेलं आहे त्याच्यानुसार त्याची जात ठरते. आता इथे कार्य सब्जेक्टचं केलेलं आहे कारण इथे आपण कोणाबद्दल तरी माहिती पाहतोय. इथे काय कार्य केलेलं आहे पहा. आपण आता याला ऑब्जेक्ट आहे का हे चेक करू, ऑब्जेक्ट आहे का ते ठरवूया. कारण इथे हे आता पार्टिसिपल असायचं काही कारण नाही आहे कारण याच्या नंतर पुढे काही शब्द नाही आहे. कारण लव हे वर्ब आहे, वर्बच्या नंतर कुकिंग हा शब्द आहे, त्याच्या पुढे काही शब्द नाही म्हणजे पार्टिसिपल असण्याची शक्यता नाही आहे. मग ते ऑब्जेक्ट आहे का ते आपण चेक करूया. तर ऑब्जेक्टच्या बाबतीत आपण काय म्हणलेलं आहे पहा, सब्जेक्टकडून ज्याच्याबद्दल बोललं जातं किंवा ज्याच्यावर क्रिया होते त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो. मग इथे सब्जेक्ट ती आहे म्हणजे तिला स्वयंपाक करणं आवडतं असं म्हटलेलं आहे, आवडायचं असं आपण म्हणतोय. मग आपण तिच्या स्वयंपाक करण्याविषयी बोलतोय, या वाक्यामध्ये स्वयंपाक करण्याविषयी बोलतोय पण तिच्या म्हणजेच आपण काय म्हणलेलं आहे, सब्जेक्टकडून ज्याच्याबद्दल बोललं जातं म्हणजे स्वयंपाकाबद्दल बोललेलं आहे म्हणून ते ऑब्जेक्ट आहे. आणि जर ते ऑब्जेक्ट आहे तर जेरंड आहे कारण जेरंड हे सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि ॲडव्हर्ब म्हणून वापर करतो आपण त्यांचा, म्हणून ते जेरंड आहे. तिसरं उदाहरण पाहूया आपण. इथे पहा, कॉलिंग पीपल रिअलाइज्ड देअर मिस्टेक म्हणजे भांडणाऱ्या लोकांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली. म्हणजे भांडणाऱ्या लोकांचं काय चुकलंय ते त्यांना कळलं. अशा प्रकारे इथे पाहता रिअलाइज्ड वर्ब आहे, त्याच्या अगोदर हे 2 शब्द आहेत, कॉलिंग आणि पीपल. आता इथे मात्र आपल्याला विचार करायची आवश्यकता आहे कारण रिअलाइजच्या अगोदर 2 शब्द आले, वरच्या वाक्यांमध्ये एक शब्द होता त्याच्यामुळे कोणाच्या माहितीमध्ये कोण भर घालतो हा विषयच नव्हता. इथे मात्र तो विचार करावा लागेल. म्हणून आपण कॉलिंग पीपलचा काय अर्थ होतो, भांडणारे लोक. आता इथे आपल्याला विचार काय करायचा आहे, कोण कोणाच्या माहितीमध्ये भर घालतंय. आपण जर असं म्हटलं की लोकांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली, परंतु इथे नुसतं लोकांना नाही तर अजून एक शब्द आहे कॉलिंग म्हणजे भांडणाऱ्या, म्हणजेच लोकांना या शब्दाच्या माहितीमध्ये भर घालणारा शब्द कॉलिंग आहे. आणि जेव्हा एखादा शब्द सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट किंवा ॲडव्हर्बच्या माहितीमध्ये भर घालतो ना तो शब्द ॲडजेक्टिव्ह असतो. म्हणजे या ठिकाणी पीपल हा सब्जेक्ट आहे. कशामुळे सब्जेक्ट आहे, रिअलाइजच्या अगोदर आलेला तो, बरोबर की नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण या लोकांच्याच बद्दल बोलतोय मग तो सब्जेक्ट होतोय आणि त्याच्या माहिती मध्ये भर घालणारा शब्द कॉलिंग आहे आणि म्हणून तो ॲडजेक्टिव्ह होतोय. आणि जर तो ॲडजेक्टिव्ह आहे तर मग त्या ठिकाणी तो पार्टिसिपल आहे. म्हणजे बघा या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की इथं कुकिंग म्हणजे इथे पण आयएनजी आहे, इथे पण आयएनजी आहे, पण इथे ते जेरंड आहे आणि इथे पार्टिसिपल आहे. म्हणजे सारखेच म्हणजे आयएनजी प्रत्यय असताना म्हणजे सारखे शब्द असताना इथे मात्र त्यांची कार्य वेगळी आहेत. जसं की आपण म्हटलेलं आहे कार्यानुसारच जात ठरते आणि जातीनुसार स्थान ठरते. ॲडजेक्टिव्हचं स्थान कुठं असतं, ॲडजेक्टिव्हचं म्हणजे जेरंड म्हणून जेव्हा येतात किंवा पार्टिसिपल म्हणून येतात तेव्हा ज्याच्या बाबतीत ते माहिती सांगतात त्याच्या अगोदर त्यांचं स्थान असतं.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांच्या माहितीमध्ये भर घालतात ते त्यांचंच ॲडजेक्टिव्ह असतं. पीपलच्या माहितीमध्ये कॉर्लिंग शब्द भर घालतो त्याच्यामुळे ते कॉर्लिंगचंच ॲडजेक्टिव्ह आहे. आणि जर ॲडजेक्टिव्ह आहे तर ते पार्टिसिपल आहे. ही गोष्ट या ठिकाणी तुमच्या लक्षात आली असेल. हे तिसरं उदाहरण. आता आपल्याला चौथं उदाहरण घ्यायचं या ठिकाणी. द टायटॅनिक वॉज अ फ्लोटिंग टाउन. उदाहरण आहे द टायटॅनिक वॉज अ फ्लोटिंग टाउन. म्हणजे टायटॅनिक हे एक तरंगणारं शहर होतं, कारण फ्लोटिंगचा अर्थ तरंगणारं, टाउन म्हणजे शहर, तरंगणारे शहर. आता आपल्याला विचार करायचा आहे फ्लोटिंग टाउन. जसं इथे आपण म्हणले कॉर्लिंग पीपल, तसं इथे फ्लोटिंग टाउन म्हणजे इथे 2 शब्द आहे, इथे पण 2 शब्द आहे. म्हणजेच कोणीतरी कोणाच्या तरी माहितीमध्ये भर घालते. कोणाच्या माहितीमध्ये कोणता शब्द भर घालतो या ठिकाणी मी हा फोर्स का देतोय पहा, कोण कोणाच्या माहितीमध्ये भर घालते हे आपल्याला या ठिकाणी बघायचंय, याच्यावरती विचार करायचा आहे. कारण कधी कधी काय होतं, आपण अगोदर शब्द आहे म्हणून जर त्याला ॲडजेक्टिव्ह ठरवलं, भर घालण्याचा विचार नाही केला तर कधी कधी आपला अंदाज चुकतो. अंदाज कधी ग्रामरमध्ये करायचा नाही. म्हणून आपण या ठिकाणी काय महत्त्वाचं त्या ठिकाणी कुठल्या गोष्टीचा विचार करणं महत्त्वाचं आहे, तर कोणता शब्द कोणाच्या माहितीमध्ये भर घालतो त्याचा विचार करणं गरजेचं आहे. नाहीतर मग अंदाज चुकून आपण ज्याला जरण म्हणायचं त्याला पार्टिसिपल म्हणतो, ज्याला पार्टिसिपल म्हणायचं त्याला जरण म्हणू शकतो. हे कन्फ्युजन टाळण्यासाठी मी या ठिकाणी सांगतोय कोण कोणाच्या माहितीमध्ये भर घालतं हे आपल्याला कळलं पाहिजे. मग आता फ्लोटिंग टाउन म्हणलेलं आहे म्हणजे तरंगणारे शहर. म्हणजे आपण जर असं म्हणलं की टायटॅनिक हे शहर होतं, ठीक आहे नाही. आता टायटॅनिक हे शहर होतं ते नव्हतं शहर. त्यांना माहिती आहे टायटॅनिक हे शहर नव्हते, जहाज होतं. म्हणजे या ठिकाणी आपण जर फ्लोटिंगला टाळलं तर मिसगाईड होतंय. मग फ्लोटिंगमुळे काय होतंय, टाउनच्या माहितीमध्ये भर पडलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला कळलं की टाउन हे काय होतं, फ्लोटिंग म्हणजे ते तरंगणारं शहर होतं. लक्षामध्ये कसलं शहर होतं, ते तरंगणारं शहर होतं. म्हणजेच टाउनच्या माहितीमध्ये फ्लोटिंग या शब्दाने भर घातली आहे म्हणून ते ॲडजेक्टिव्ह होतं आहे. आणि जर ते ॲडजेक्टिव्ह होतं आहे तर पार्टिसिपल असणार आहे ते, कारण ॲडजेक्टिव्हचं म्हणजे ॲडजेक्टिव्ह हे पार्टिसिपलच असतं हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आता फरक काय झालेला इथे पहा, कॉर्लिंग पीपलमध्ये कॉर्लिंग हे सब्जेक्टचं ॲडजेक्टिव्ह आहे आणि फ्लोटिंग टाउनमध्ये फ्लोटिंग हे टाउनचं ॲडजेक्टिव्ह आहे. म्हणजे एक सब्जेक्टचं ॲडजेक्टिव्ह तर दुसरा आयनयुक्त रूप हे कोणाचं ॲडजेक्टिव्ह झालं आहे, ऑब्जेक्टचं. ऑब्जेक्टचं ते या ठिकाणी पार्टिसिपल झालेलं आहे, ॲडजेक्टिव्ह झालेलं आहे. ही गोष्ट तुमची तुम्हाला या ठिकाणी लक्षात आली असेल की नेमकं काय डिफरन्स आहे. पण शब्दांच्या जागा बदलल्यामुळे नेमकं काय होतंय, इथे सुरुवातीला आहे ते सब्जेक्टचं झालं, इकडे ऑब्जेक्टचं झालेलं आहे. म्हणजे शब्दांची जागा बदलल्यामुळे बदल काय झालं, ते ॲडजेक्टिव्हच राहिलेलं आहे, फक्त त्यांचं रिलेशन बदललेलं आहे. रिलेशन काय बदललं आहे, तिकडे सब्जेक्ट इकडे ऑब्जेक्ट, म्हणजे ऑब्जेक्टचं ॲडजेक्टिव्ह. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर पुढचं उदाहरण पहा. इथे उदाहरण घेतलेलं आहे मी, सिंकिंग ऑफ द टायटॅनिक ऑर शॉकिंग टू एव्हरीवन. मराठी अर्थ काय होतं, सिंकिंग ऑफ द टायटॅनिक म्हणजे टायटॅनिकचं बुडणं सर्वांसाठी किंवा सर्वांना धक्का देणारे होते. आता या ठिकाणी आपण थोडंसं एक्सप्लेन करू. धक्का देणारे काय होतं की टायटॅनिकच्या बाबतीमध्ये खूप ऐकलेलं असेल तुम्ही पिक्चरच्या माध्यमातून, तर म्हणजे असं घटना घडू शकते हे याच्यावर कोणी विश्वासच ठेवणार नाही, अशा प्रकारचं ते टायटॅनिक जहाज होतं. त्याच्यामुळे हे टायटॅनिकचं बुडणं सर्वांसाठी धक्का देणारं होतं. आपण विचार करूया आता या ठिकाणी शॉकिंग काय आहे आणि सिंकिंग ऑफ द टायटॅनिक आहे. आता इथे तुम्ही तुलना केली तर म्हणजे इथे जर पीपलच्या अगोदर कर्लिंग म्हणजे आयनयुक्त रूप, इथे टाउनच्या अगोदर आयनयुक्त रूप, इथेही तशीच परिस्थिती आहे. परंतु इथे तुम्हाला आता विचार करावा लागेल की इथं नेमकं सब्जेक्ट कोणता आहे, ॲडजेक्टिव्ह कोणतं आहे. तर सब्जेक्ट म्हणजे जो क्रिया करतो किंवा ज्याच्याबद्दल बोलतो तो सब्जेक्ट असतो. आपण इथे कोणाबद्दल बोलतोय, म्हणजे आपण बुडण्याबद्दल बोलतोय का टायटॅनिकबद्दल बोलतोय का दोघांबद्दल बोलतोय. सिंकिंग म्हणजे बुडणं, ऑफ द टायटॅनिक म्हणजे टायटॅनिकचं. म्हणजे या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो का टायटॅनिकचं हे धक्का देणारं होतं, टायटॅनिकचं काय प्रश्न निर्माण होतो. त्याच्यामुळे मग हा शब्द आपण बाजूला ठेवू. सिंकिंग म्हणजे बुडणं धक्कादायक होतं. मग बुडणं धक्कादायक होतं कोणाचं, असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे आपण हा विचार करायचा या ठिकाणी की धक्का म्हणजे आपण नेमकं कशाबद्दल बोलतोय, बुडण्याविषयी बोलतोय का टायटॅनिक विषयी बोलतोय. तर आपण या ठिकाणी बुडण्याविषयी बोलतोय, बुडण्याविषयी. मग जर बुडण्याविषयी बोलतोय तर या ठिकाणी हे ऑब्जेक्ट होणार, सब्जेक्ट होणार आहे. जर हा सब्जेक्ट होणार आहे तर मग हे जेरंड होते आणि ऑफ द टायटॅनिक हे त्याचं ॲडजेक्टिव्ह आहे. पहा या ठिकाणी थोडंसं तुम्हाला अजून एक्सप्लेन करतो. प्रेपोजिशन जोडून येणारं जे नाउन असतं ते नंतर येत असतं, ते ॲडजेक्टिव्ह असतं. म्हणजे प्रेपोजिशन जोडून येणारा शब्द हा ॲडजेक्टिव्ह असतो. इथे हे प्रेपोजिशन आहे
आणि द टायटॅनिक हे त्याचं ॲडजेक्टिव्ह होतं आहे की ॲडजेक्टिव्ह आपण याच्या अगोदर पाहिलं आहे, तिथं ॲडजेक्टिव्ह नंतर गेलेलं आहे. नंतर जाण्याचं कारण या ठिकाणी प्रेपोजिशन आहे आणि प्रेपोजिशन जोडून आलेलं ॲडजेक्टिव्ह हे नंतर येतं. कधी कधी प्रेपोजिशन नसणारं ॲडजेक्टिव्ह नंतर येतं, परंतु ही पण गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की प्रेपोजिशन जोडून आलेले ॲडजेक्टिव्ह नंतर येतात, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून इथे मात्र उलटं झालं आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की मी आतापर्यंत काय सांगत आलो तुम्हाला की कार्यावरूनच तुम्ही शब्दाची जात ठरवा, कार्यावरून, आणि जातीवरून त्याचं स्थान ठरतं. त्यामुळे इथे कार्य कोणाचं आहे, इथे सिंकिंगचं कार्य आहे. म्हणजे आपण बोलतोय म्हणजे सब्जेक्टचं कार्य केलं सिंकिंगने, इथे सिंकिंगने सब्जेक्टचं कार्य केलेलं आहे. कारण आपण बोलतोय ते बुडण्याविषयी बोलतोय. कोणाच्या बुडण्याविषयी, तर जहाजाच्या. मग ऑफ द टायटॅनिक यांनी भर घातलेली आहे, म्हणजे टायटॅनिकच्या बुडण्याविषयी बोलतोय, म्हणजे टायटॅनिकनी सिंकिंगच्या माहितीमध्ये भर घातलेली आहे. त्यामुळे हे ॲडजेक्टिव्ह होतं, हे मात्र इथे सब्जेक्ट आहे. आणि जर तो सब्जेक्ट आहे तर काय आहे, मग जेरंड आहे. हे तुमचं या ठिकाणी लक्षात येणं आवश्यक आहे. पुढचं एक्झाम्पल पहा. हेल्पिंग पीपल इज हिज मेन आयडेंटिटी इन पीपल. मराठी अर्थ काय होतं याचं, तर लोकांना मदत करणं ही लोकांमध्ये त्याची एक महत्त्वाची ओळख आहे, अशा प्रकारचा याचा अर्थ होतो. आणि इथे आता पहा, हेल्पिंग या शब्दाचं नेमकं कार्य काय आहे, तर हेल्पिंग पीपल म्हणजे लोकांना मदत करणं. पहा आता अगोदरच्या उदाहरणांमध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे. इथे पण पीपलच्या अगोदर हेल्पिंग आहे, पण ते ॲडजेक्टिव्ह होणार नाही, कारण मदत करणं ही त्याची लोकांमध्ये मुख्य ओळख आहे. म्हणजे या ठिकाणी लोकांना हा शब्द सब्जेक्ट आहे, सॉरी, हेल्पिंग हा शब्द सब्जेक्ट आहे. हेल्पिंग हा सब्जेक्ट आहे. मदत कोणाला, तर लोकांना मदत करणं, आणि म्हणून हे ॲडजेक्टिव्ह होते. म्हणजे अगोदरच्या उदाहरणामध्ये याच्यामध्ये काय फरक पडतो पहा. इथे आपण ING युक्त फॉर्म अगोदर जो पाहिला तो ॲडजेक्टिव्ह म्हणून उपयोग होतो असं पाहिलेलं आहे, आणि इथे मात्र ते ऑब्जेक्ट आहे, सब्जेक्ट आहे. आणि सब्जेक्ट आहे म्हणजे जेरंड आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची. जसं की आपण म्हणतो कार्यानुसारच त्या शब्दाची जात ठरते, तर इथे हेल्पिंगचं कार्य हे सब्जेक्ट आहे. कारण की आपण इथे कशाबद्दल बोलतोय, तर त्याच्या म्हणजे मदत करण्याविषयी, एका व्यक्तीच्या मदत करण्याविषयी बोलतोय, आणि म्हणून या ठिकाणी हेल्पिंग हे या ठिकाणचं सब्जेक्ट होतं आणि पीपल त्याचं ॲडजेक्टिव्ह आहे. जसं की अगोदरचं उदाहरण आपण पाहिलं तेही तसंच होतं, फक्त त्याच्यामध्ये फरक काय होता की त्या वाक्यामध्ये ऑफ हे प्रेपोजिशन आलं होतं आणि ऑफ प्रेपोजिशन जोडून त्याचं ॲडजेक्टिव्ह आलं होतं. इथे मी अगोदरच सांगितलं होतं की कधी कधी ऑफ म्हणजे कोणतेही प्रेपोजिशन जोडून न जोडता सुद्धा ॲडजेक्टिव्ह येऊ शकतं. त्याचं हे एक उदाहरण आहे की इथे ऑफ किंवा कुठलंही प्रेपोजिशन नाही आहे, पण तरीसुद्धा या ठिकाणी हेल्पिंग सब्जेक्ट झालेलं आहे आणि पीपल या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह झालेलं आहे हेल्पिंगचं. म्हणजे या ठिकाणी हेल्पिंग जेरंड आहे, जेरंड झालेलं आहे कारण ते सब्जेक्टचं कार्य करते, कारण सब्जेक्ट म्हणून कार्य करणारे शब्द जेरंड असतात. हे उदाहरण. पुढचं एक्झाम्पल पहा. मिस्टर मधुकर लाईक्स वॉचिंग रिलिजियस सिरियल्स ऑन TV. अशा प्रकारचं एक्झाम्पल आहे. तर पहा या ठिकाणी मराठी अर्थ पहिल्यांदा पाहूया. मिस्टर मधुकर यांना TV वरती धार्मिक मालिका पाहायला आवडतात किंवा पाहणं आवडतं, अशा प्रकारे या ठिकाणी मराठी अर्थ होतो या वाक्याचा. आणि वॉचिंग हे या ठिकाणी कोणतं नेमकं जेरंड आहे का पार्टिसिपल आहे का इन्फिनिटिव्ह वर्ब हे बघायचं आहे. इन्फिनिटिव्हचा विषयच येत नाही, कारण टू सहित असणारं रूप हे इन्फिनिटिव्ह असतं. त्यामुळे इथे फक्त आपल्याला जेरंड का पार्टिसिपल आहे एवढंच ठरवायचं आहे. मग बघा आता या ठिकाणी सुद्धा जसं की आपण आता अगोदरच्या वाक्यामध्ये हेल्पिंग पीपल पाहिलं आणि आता इथं वॉचिंग रिलिजियस यांचा काय संबंध आहे नेमका. म्हणजे इथे सुद्धा पीपलच्या अगोदर जसं इथे हेल्पिंग आहे तसं रिलिजियस सिरियलच्या अगोदर वॉचिंग आहे. म्हणजे नेमकं मग हे काय होणार आहे, तर आपल्याला त्याच्या कार्यावरूनच ठरवावं लागेल. तर मराठी अर्थ आपण काय पाहिलं याचा की मिस्टर मधुकर यांना TV वरती धार्मिक मालिका पाहायला आवडतं. म्हणजे या ठिकाणी वॉचिंग म्हणजे पाहायला किंवा पाहणं आवडतं. मग पाहणं हे नेमकं काय होणार आहे, कसल्या मालिका पाहायला आवडतं, रिलिजियस सिरियल्स म्हणजे धार्मिक मालिका. परंतु या ठिकाणी आपण कशाविषयी बोलतोय, म्हणजे सब्जेक्टनं मधुकरनं कशाविषयी बोललं जाते, पाहण्याविषयी बोललं जाते. काय पाहण्याविषयी, तर ते रिलिजियस सिरियल्स, म्हणजे रिलिजियस सिरियल्स वॉचिंगच्या माहितीमध्ये भर घालते. आणि म्हणून या ठिकाणी वॉचिंग हा शब्द ॲडजेक्टिव्ह होणार नाही, तर ते काय होणार आहे,
ऑब्जेक्ट होणार आहे आणि ऑब्जेक्ट आहे म्हणजेच ते जेरंड होणार आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची. कोण कोणाच्या माहितीमध्ये भर घालतं हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा. जो शब्द भर घालतो तो ॲडजेक्टिव्ह असतो. ज्या शब्दाच्या माहितीमध्ये भर घालतो ते सब्जेक्ट ऑब्जेक्ट किंवा ॲडवर्ब असणार आहे, म्हणजे ज्याच्या माहितीत भर घालतो तो शब्द. आणि म्हणून इथे वॉचिंग हा शब्द म्हणजे वॉचिंगच्या माहितीमध्ये रिलिजियस सिरियल भर घालतं आहे, म्हणून वॉचिंग हे शब्द या ठिकाणी ऑब्जेक्ट होतं आहे आणि रिलिजियस सिरियल हे त्याचं ॲडजेक्टिव्ह होतं आहे. पुढचं उदाहरण पहा. सेंटेन्स आहे, मेन स्टूड इन ग्रुप ॲट स्ट्रीट कॉर्नर डिस्कसिंग सिच्युएशन. म्हणजे मेन म्हटलेलं आहे या ठिकाणी. मेन म्हणजे पुरुष लोक रस्त्याच्या एका कोपऱ्यावरती सिच्युएशन म्हणजे परिस्थितीवर डिस्कसिंग चर्चा करत उभे होते, अशा प्रकारचा अर्थ होतो. मग कसे उभे होते ते? डिस्कशिंग चर्चा करत. म्हणजे या ठिकाणी याचा ॲडव्हर्ब म्हणून उपयोग केलेला आहे. ॲडव्हर्ब, कारण कसे उभे राहिले? चर्चा करत उभे होते. चर्चा करत उभे होते म्हणजे वर्बच्या माहितीमध्ये भर घालणारा तो शब्द आहे, म्हणून तो ॲडव्हर्ब म्हणून आलेला आहे. आणि ॲडव्हर्ब जरी असलं तरी सुद्धा ते जेरंडच आहे. इथे सिच्युएशन हा वेगळा शब्द आहे लक्षामध्ये, डिस्कशिंग हा वेगळा शब्द आहे. त्याच्यामुळे ह्याचं हे ॲडजेक्टिव्ह असण्याचा विषय नाही आहे, तर हे ॲडव्हर्ब आहे. आणि जर ॲडव्हर्ब आहे तर ते जेरंड आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. पुढचं एक्झाम्पल पहा. आता या ठिकाणी आत्तापर्यंत जे आपण एक्झाम्पल पाहिले ही सगळे एक्झाम्पल कशी आहेत? ING युक्त फॉर्म असलेलीच सर्व उदाहरणं या ठिकाणी घेतलेली आहेत. अजून आपण वेगळा फॉर्म घेतलेलाच नाही आहे, परंतु ही गोष्ट या ठिकाणी ध्यानात ठेवा की जरी ING युक्त फॉर्म असणारे वर्ब्स आपण या ठिकाणी घेतलेले आहेत, पण प्रत्येक ठिकाणी त्यांचं कार्य वेगवेगळं आहे. म्हणजे कुठे सब्जेक्ट म्हणून कार्य आहे, कुठल्या सेंटेन्समध्ये ऑब्जेक्ट म्हणून कार्य आहे, कुठे सब्जेक्टचं ॲडजेक्टिव्ह आहे, कुठे ऑब्जेक्टचं ॲडजेक्टिव्ह आहे. काही वाक्यांमध्ये ॲडजेक्टिव्ह आणि सब्जेक्ट यांच्या जागा बदललेल्या आहेत. म्हणजे सब्जेक्टचं ऑब्जेक्ट ॲडजेक्टिव्ह होताना त्यांच्या जागा बदललेल्या आहेत, ऑब्जेक्टचं ॲडजेक्टिव्ह होताना त्याच्या जागा बदललेल्या आहेत. म्हणजेच प्रत्येक सेंटेन्स आपण जे घेतलेले आहे ते डिफरंटच आहे, साम्य कुठल्याच सेंटेन्समध्ये नाही. म्हणजेच प्रत्येक ठिकाणी त्याचं कार्य वेगळं हे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण पुढचं सेंटेन्स घेऊया. मीना लुक्ड डिसअपॉइंटेड. या ठिकाणी आपण आता शब्दाचा फॉर्म बदललेला आहे, वर्बचा फॉर्म बदललेला आहे. हे आता अगोदरचे जे होते ते प्रेझेंट पार्टिसिपल होते, म्हणजे वर्बला ING प्रत्यय. आता इथे जे घेतलं आपण ते पास्ट पार्टिसिपल आहे, म्हणजे वर्बचं तिसरं रूप घेतलेलं आहे. याचं नेमकं कार्य काय आहे पहा. याचा मराठी अर्थ काय होतो? मीना लुक्ड डिसअपॉइंटेड म्हणजे मीना निराश झालेली दिसली. मग आता इथे नेमकं डिसअपॉइंटेडचं कार्य काय आहे? तर इथे पहा लुक्ड वर्ब आहे आणि त्याच्यानंतर डिसअपॉइंटेड आहे. भर घालायला काय कुठला शब्द नाही आहे. मग याला आपण जेरंड म्हणायचं का? तर हे जेरंड होत आहे, परंतु जेरंडमध्ये सुद्धा पहा आपण 3 शब्दांच्या बाबतीमध्ये पाहिलेलं आहे की जेरंड हे सब्जेक्ट असतंय, ऑब्जेक्ट असतंय, ॲडव्हर्ब सुद्धा असतंय, परंतु ऑब्जेक्टच्या समकक्ष एक शब्द असतो. तो कोणता आहे? तर कम्प्लिमेंट वर्ड ऑफ सब्जेक्ट असतो तो. म्हणजे ऑब्जेक्ट सारखाच असतो परंतु तो ऑब्जेक्ट नसतो. तर कम्प्लिमेंट वर्ड ऑफ सब्जेक्ट म्हणजे नेमकं काय असतं? तर सब्जेक्टचा गुण किंवा स्थिती किंवा अवस्था सांगणारा जो शब्द असतो त्याला आपण कम्प्लिमेंट वर्ड ऑफ सब्जेक्ट म्हणतो. या ठिकाणी हा कम्प्लिमेंट वर्ड ऑफ सब्जेक्ट आहे, जरी तो क्रियापदाचं तिसरं रूप असला तरी. आणि मग जर कम्प्लिमेंट वर्ड ऑफ सब्जेक्ट आहे तर तो जेरंडच आहे. ही गोष्ट या ठिकाणी ध्यानात घ्यायची आहे. म्हणजे जसं क्रियापदाचं ING युक्त रूप जसं आपण सब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणून पाहिलं आहे, तसं या सब्जेक्ट ऑब्जेक्ट किंवा ॲडवर्ब म्हणून पाहिलं. इथे तिसरं रूपसुद्धा सब्जेक्ट ऑब्जेक्ट याच्यामध्येच येते, फक्त ऑब्जेक्ट नाही तर ऑब्जेक्टच्या समकक्ष असणारा शब्द आहे, तो म्हणजे कम्प्लिमेंट वर्ड ऑफ सब्जेक्ट. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि म्हणून मी पुन्हा सांगितलेलं आहे की शब्दाची जात ही कशावरून ठरते? त्याच्या कार्यानुसारच ठरते. म्हणजे या ठिकाणी पहा, खरं तर डिसअपॉइंटेड हे ॲडजेक्टिव्ह आहे, लक्षामध्ये ॲडजेक्टिव्ह आहे, पण तरीसुद्धा या ठिकाणी ते ॲडजेक्टिव्ह आहे, परंतु आपण तो शब्द कोणाच्या माहितीत भर घालत नाही आणि म्हणून त्याला या ठिकाणी आपण सब्जेक्टचं कम्प्लिमेंट वर्ड ऑफ म्हणलेलं आहे. म्हणजे कम्प्लिमेंट वर्ड ऑफ सब्जेक्ट म्हणजे त्याचा त्याने अवस्था सांगितलेली आहे, स्थिती सांगितलेली आहे. म्हणजे मीना कशी दिसली? तर ती निराश झालेली दिसली असं म्हटलेलं आहे. म्हणजे मीनाची या ठिकाणी अवस्था या शब्दाने सांगितलेली आहे. म्हणून जरी वर्ब 3 जरी ते असलं तरीही ते या ठिकाणी जेरंड म्हणून वापरलेलं आहे. ही गोष्ट या ठिकाणी आपल्याला ध्यानात घ्यायची. पुढचं सेंटेन्स पहा. द रायटर टूक
इंजर्ड बेबी लंगूर टू देअर बॅकयार्ड. मराठीमध्ये अर्थ काय होतो पहा. लेखक जखमी झालेल्या वानराच्या पिलाला त्यांच्या घरामागील अंगणामध्ये घेऊन गेले. तर या वाक्यामध्ये पहा, इंजर्ड बेबी लंगूर. बेबी लंगूर म्हणजे वानराचं पिल्लू. वानराच्या पिल्लाच्या माहितीमध्ये भर घालणारा शब्द इंज्युअर्ड म्हणजे जखमी झालेलं, म्हणजे जे वानराचं पिल्लू जखमी झालेलं होतं त्याला ते घेऊन गेलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी इंज्युअर्डनी याच्या माहितीत भर घातली असं कसं म्हणू शकतो आपण. ते घेऊन गेले म्हणजे पिलाला घेऊन गेले, पण कसल्या पिलाला घेऊन गेले? जखमी झालेल्या पिलाला. आणि म्हणून बेबी लंगूरच्या माहितीमध्ये भर घालणारा शब्द इंज्युअर्ड आहे आणि म्हणून इंज्युअर्ड या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह आहे आणि ॲडजेक्टिव्ह आहे म्हणून तो पार्टिसिपल होणार आहे. ही गोष्ट या ठिकाणी ध्यानात घ्यायची आहे. पुढचं सेंटेन्स आहे पहा. मेरी कोम इज द फर्स्ट इंडियन फिमेल बॉक्सर टू विन अन ऑलिम्पिक मेडल फॉर इंडिया. याचा अर्थ काय होतो पहा. मेरी कोम ही भारतासाठी ऑलिम्पिक जिंकणारी पहिली भारतीय महिला बॉक्सर होती, असा या वाक्याचा अर्थ होतो. आणि इथे पाहता टू विन हा शब्द, तर इथे तुम्हाला कुठे ING दिसणार नाही, कुठे ED प्रत्यय दिसणार नाही, म्हणजे क्रियापद तिसरं रूप पण नाही आहे आणि चौथं रूप पण नाही आहे, म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल पण नाही आहे, प्रेझेंट पार्टिसिपल पण नाही आहे आणि प्रेझेंट पास्ट पार्टिसिपल नाही आहे. इथे शब्द आहे टू विन. आता टू विनच्या बाबतीमध्ये आपल्याला हे कन्फर्म करणं एकदम सोपं आहे की हे इन्फिनिटिव्ह आहे का त्या दोन शब्दांपैकी आहे. कारण इन्फिनिटिव्हच्या बाबतीमध्ये थोडक्यात आपण पाहिलेलं आहे की मेन व्हर्बच्या अगोदर जर टू असेल म्हणजेच टू सहित जर मेन व्हर्ब आलं तर ते इन्फिनिटिव्ह व्हर्ब असतं. म्हणजे हे इन्फिनिटिव्ह व्हर्ब आहे हे ओळखायला आपल्याला काहीच अडचण नाही. आता फक्त प्रश्न ते काय आहे, टू विन हे काय आहे, ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरलं आहे का ऑब्जेक्ट म्हणून वापरलं आहे. आता याला आपण ऑब्जेक्ट किंवा ॲडजेक्टिव्ह दोन्हीपैकीच म्हणू शकतो. कारण का वर्बच्या नंतर येणारा शब्द हा ऑब्जेक्टच असतो, वर्बच्या नंतर येणारा शब्द ऑब्जेक्ट असतो किंवा ॲडवर्ब पण असेल. या ठिकाणी मग याचा वापर काय आहे नेमका, तर पहा मेरी कोमच्या बाबतीमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे, भारतासाठी ऑलिम्पिक जिंकणारी पहिली महिला. म्हणजे नेमकं कोणाच्या माहितीमध्ये कोण भर घालतंय, तर आपण जर म्हटलं की मेरी कोम ही भारतासाठी पहिली महिला होती, पण पहिली महिला नेमकी काय होती नेमकी, तर जिंकणारी, मेडल जिंकणारी. त्याच्यामुळे या ठिकाणी टू विन हा शब्द ॲडजेक्टिव्ह होणार आहे. ही गोष्ट या ठिकाणी ध्यानात घ्यायची आहे आणि म्हणून ते ॲडजेक्टिव्ह आहे. अजून एक सेंटेन्स घेऊया आपण. नाथू अराइव्ड टू स्वीप द स्टेप्स ऑफ द बँक. आणि टू स्वीप खाली अधोरेखित केलेलं आहे. जरंट पार्टिसिपल म्हणण्याचा विषयच येत नाही कारण मेन व्हर्बच्या अगोदर टू आहे, म्हणजे हे इन्फिनिटिव्ह व्हर्ब आहे निश्चितच आहे. फक्त आपल्याला या ठिकाणी हे कन्फर्म करायचं आहे की त्याचा वापर काय म्हणून केलेला आहे. कारण इन्फिनिटिव्ह व्हर्ब आहे, सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब चारही शब्दांच्या जातींचा याच्यामध्ये समावेश होतो. त्याच्यामुळे हे नेमकं काय एवढंच आपल्याला बघायचं आहे. तर बघूया आपण मराठीमध्ये अर्थ काय होतो. नाथू हा बँकेच्या पायऱ्या झाडण्यासाठी किंवा झाडायला आला, अशा प्रकारचं वाक्य आहे. नाथू बँकेच्या पायऱ्या झाडायला आला, अशा प्रकारचं वाक्य आहे. मग या ठिकाणी टू स्वीप काय होणार आहे, तर आपण बघूया तो का आला हो, तर पायऱ्या झाडायला. कोणाच्या आला, तर बँकेच्या आला, पण त्याचं कारण कोणामुळे क्लिअर होतं आहे, टू स्वीपमुळं. म्हणजे या ठिकाणी हे ॲडव्हर्ब आहे, कारण इथे कारण सांगितलेलं, येण्याचं कारण सांगितलं, म्हणजे वर्बच्या माहितीमध्ये तो भर घालतोय. सब्जेक्ट, ऑब्जेक्ट किंवा ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडवर्बच्या माहितीमध्ये भर घालत नाही. तर हा जो टू स्वीप हा शब्द आहे तो वर्बच्या माहितीमध्ये भर घालतो. तो नाथू आला, पण का आला, कारण सांगितलेलं आहे, झाडायला आला. म्हणून वर्बच्या माहितीमध्ये जर एखादा शब्द भर घालत असेल तर तो ॲडव्हर्ब असतो. आता तो शब्द कोणता, तर तो इन्फिनिटिव्ह व्हर्ब आहे. म्हणजेच इन्फिनिटिव्ह व्हर्बचा वापर या ठिकाणी ॲडव्हर्ब म्हणून केलेला आहे. तर अशा प्रकारे पहा वाक्यामधून जरंट, पार्टिसिपल किंवा इन्फिनिटिव्ह व्हर्ब कसं ओळखायचं यासाठी आपण एवढी 11 एक्झाम्पल्स या ठिकाणी घेतलेली आहेत. कारण आणि या ठिकाणी प्रत्येक एक्झाम्पल आपण हे वेगळ्या पद्धतीचं कार्य करणारच घेतलेलं आहे, कुठेही साम्य नाही आहे. याच्यावरून आपल्या लक्षात येईल, जसं की मी अगोदर सांगितलं की शब्दाची जातच मुळात त्याने वाक्यामध्ये केलेल्या कार्यानुसार ठरत असते आणि जातीनुसार त्याचं वाक्यातील स्थान ठरत असतं. यालाच प्रूव्ह करण्यासाठी आपण एवढे एक्झाम्पल्स घेतलेले आहेत आणि यावरून नक्कीच मला असं वाटतं की
आता यापुढे आपण जरंड पार्टिसिपल आणि इन्फिनिटिव्ह वर्ब ओळखायला कधीही चूक करणार नाही अशी मला खात्री वाटते. आता त्याच्यानंतर आपल्याला पुढचा भाग घ्यायचा आहे. आता यानंतर आपण वर्ब, एखादं वर्ब जेव्हा वाक्यामध्ये दिलेलं असतं आणि त्याचं जरंड पार्टिसिपल किंवा इन्फिनिटिव्ह वर्ब रूप बनवायचं आहे किंवा फॉर्म बनवायचा आहे आणि वाक्यामध्ये वापरायचा आहे, तर तो कसा वापरता येईल हे आपण या ठिकाणी बघूया. त्यासाठी एक सेंटेन्स या ठिकाणी मी घेतो आहे. या ठिकाणी सेंटेन्स दिलं आहे, जसं की आपण सुरुवातीला पाहिलेलं आहे की परीक्षेमध्ये तुम्हाला असाही प्रश्न विचारला जातो, रिराईट द सेंटेन्स युजिंग जरंड फॉर्म किंवा इन्फिनिटिव्ह फॉर्म किंवा पार्टिसिपल फॉर्म ऑफ द अंडरलाईन वर्ड इन द सेंटेन्स. म्हणजे वाक्यामध्ये अधोरेखित केलेल्या शब्दाचा जरंड किंवा इन्फिनिटिव्ह किंवा पार्टिसिपल फॉर्म वापरून वाक्य पुन्हा लिहा. अशा प्रकारचं सेंटेन्स येऊ शकतं आणि त्यालाच अनुसरून आपण हे सेंटेन्स घेतलेलं आहे. या सेंटेन्समध्ये पहा, लाफिंग खाली अधोरेखित केलेला आहे. म्हणजे तुम्हाला लाफिंग हा शब्द, आता या ठिकाणी लाफिंग हा ING, या ठिकाणी ING जोडलेला आहे, प्रत्यय ING आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, इन्फिनिटिव्हमध्ये त्याला कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे तुम्हाला प्रश्न असेल, रिराईट द सेंटेन्स युजिंग इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ द अंडरलाईन वर्ड इन सेंटेन्स, अशा प्रकारचा प्रश्न असेल तर त्याला अनुसरून याला आपण इन्फिनिटिव्हमध्ये कन्वर्ट कसं करायचं ते बघूया. अशा प्रकारे पहा, आता इथे आपल्याला काय करायचं आहे, जरंड बनवायचे किंवा पार्टिसिपल बनवायचे किंवा इन्फिनिटिव्ह वर्ब बनवायचे. त्याच्यामुळे अवघड काय नाही आहे. इथे आता जर हे जरंडचं आपल्याला इन्फिनिटिव्ह बनवायचं आहे तर काय करायचं आहे, ING काढून टाकायचं आहे हा, आणि आपल्याला लाफ हा शब्द मूळ रूप ठेवून अगोदर टू लिहायचं आहे, म्हणजे ते इन्फिनिटिव्ह रूप होतं आहे. तर एकदम सोपा भाग आहे, म्हणजे इन्फिनिटिव्ह करणं एकदम सोपं आहे. फक्त लक्षात काय घ्यायचं आहे की क्रियापदाला नेमका प्रत्यय काय आहे किंवा त्या ठिकाणी नेमका वर्ब म्हणून उपयोग केलेला आहे का. वर्ब म्हणून उपयोग केला असेल तर तुम्हाला जरंड पण करायला सांगतील किंवा इन्फिनिटिव्ह पण करायला सांगतील किंवा पार्टिसिपल पण करायला सांगतील. इथे मात्र काय केलेलं आहे, जरंड रूप दिलेलं आहे वर्बचं या ठिकाणी आणि त्याचं इन्फिनिटिव्ह करायला सांगितलेलं, म्हणून आपण इन्फिनिटिव्ह अशा प्रकारे केलेलं आहे. आता आपण या ठिकाणी पार्टिसिपल ट्राय करूया. लाफिंग जे आहे ते आपल्याला पार्टिसिपलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. आता पार्टिसिपलमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर लाफ हा शब्द कोणाच्या तरी माहितीत भर घालणारा शब्द आपल्याला त्या ठिकाणी करता आला पाहिजे. मग तो कसा करता येईल आपण बघूया. गर्ल्स वेअर लर्निंग टू माय क्लास, इन माय क्लास, अशा प्रकारचं सेंटेन्स आपल्याला ठिकाणी करायचे. इथे लाफिंगला जर पार्टिसिपल बनवायचा असेल तर तो लाफिंग शब्द कोणाच्या तरी माहितीमध्ये भर घालणारा असावा. इथे गर्ल्स या शब्दाच्या माहितीमध्ये भर घालणारा लाफिंग शब्द झालेला, कारण लाफिंग गर्ल्स म्हणजे हसणाऱ्या मुली. म्हणजे कोणत्या मुली, हसणाऱ्या. म्हणजेच लाफिंगने हसणाऱ्या या मुलींच्या माहितीमध्ये भर घातलेली आहे आणि म्हणून तो ॲडजेक्टिव्ह होतो. म्हणजे आपल्याला फक्त काळजी काय घ्यायची आहे, काय कन्वर्ट करायला सांगितले आणि मग त्याचे रूल्स काय आहेत या गोष्टीकडे आपण फोकस केलं पाहिजे. तर अशा प्रकारे 2 टप्प्यामध्ये आपण हा जरंड पार्टिसिपल आणि इन्फिनिटिव्ह वर्ब हा भाग घेतला आणि अशा प्रकारे हा जरंड पार्टिसिपल आणि इन्फिनिटिव्ह वर्ब हा भाग या ठिकाणी संपलेला आहे आणि आपण या ठिकाणी थांबत आहोत.